अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. रथसप्तमी आहे 25 तारखेला. रथसप्तमी म्हणजे जागतिक सूर्यनमस्कार दिन. तर या दिवशी आपल्याला कोणते शुभ कलर घालायचे आहेत, अशुभ कलर कोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत. तो शुभ कलर आहे पिवळा, लाल, स्वर्ण. हे असे पिवळे कलर आहेत. या दिवशी आपल्याला ह्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अशुभ कलर काळा आणि निळा या दोन कलरचे आपल्याला कपडे ह्या दिवशी परिधान करायचे नाहीत. रथसप्तमीची एक कथा सांगते. एकदा भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला त्याच्या शारीरिक सामर्थ्यावर गर्व झाला होता. तो सतत सर्वांचा अपमान करत होता. वाईट वागण्यात तो कधीही मागे हटत नाही. एके दिवशी दुर्वास ऋषी भगवान श्रीकृष्णाला भेटायला आले. तेव्हा ते खूप दुर्लभ दिसत होते. त्यांना पाहून सांब त्याचे चेष्टा करू लागला आणि त्यांचा अपमान करू लागला. सांबाच्या या वागण्याने सप्त झालेल्या दुर्वास ऋषींनी त्याला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला. त्यानंतर सांबाची स्थिती पाहून श्रीकृष्णाने त्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्यास सांगितले. वडिलांच्या आज्ञेचे पालन करून सांबाने या दिवशी भगवान सूर्याची पूजा केली. काही काळानंतर रोगातून तो मुक्त झाला. त्यापासून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्याची प्रथा सुरू झाली. असे मानले जाते की उपासना केल्याने कुंडलीतली सूर्याशी संबंधित दोष दूर होतात, व्यक्ती रोगमुक्त होते आणि जीवनात पैशाची, संपत्तीची आणि मुलांशी संबंधित कोणत्याही समस्या येत नाही. म्हणून रथसप्तमी दिवस साजरा केला जातो. तर रथसप्तमीची पूजा कशी करायची? या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी स्नान करा आणि सूर्याला जल अर्पण करा. घराच्या बाहेर 7 रंगाची रांगोळी काढा. त्यात मध्यभागी एक चारमुखी दिवा लावा. सूर्याला लाल रंगाचे फूल. आपल्याला आदित्य हृदय स्तोत्र याचे आपल्याला पठण करायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला सूर्यदेवाची उपासना करायची आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.